चला तर मी आता व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर मी दुपारी शॉपिंग करायला गेली होती ना ओढणी आणायला, तर तीच तुम्हाला दाखवत आहे. तर बघा ही मी ब्लॅक कलरची ओढणी घेतली होती आणि याच्यावरनं गोल्डन कलरची छान एम्ब्रॉयडरीसारखं काहीतरी केलेलं आहे. आणि नंतर ही व्हाईट कलरची ओढणी घेतली मी. याच्यावरही व्हाईट कलरनीच असं ऑफलाईन ऑफ व्हाईट कलर आहे त्याचा आणि छान वाटत आहे ती पण. त्याच्यावरही काहीतरी एम्ब्रॉयडरी टाईप काहीतरी केलं आहे, छान डिझाईन. आणि नंतर मी स्टोल घेतला होता. थांबा हे बघून घ्या पहिले एक वेळा, छान व्यवस्थित दिसत आहे की नाही काय माहीत. आणि नंतर हे बघा हा स्टोल घेतला होता मी. हा थोडा क्रीम कलरमधून आहे, लाईट क्रीम कलरमधून. हे बघा हा अशा डिझाईनमधून, अशा प्रिंटमधून हा घेतला मी. आणि हा मला पडला 150ला. आणि नंतर हे 250ची पडली आणि ही पण 250ची, ब्लॅक आणि व्हाईट दोन्ही पण. नंतर संध्याकाळी मी चहा बनवला आणि आम्ही दोघांनी पण चहा घेतला. नंतर हे बघा माझे भांडे पडले होते लावायचे, तर आणि हे घासायचेही पडले होते. आता चहा वगैरे घेतली त्याचे. आणि हे बघा गॅसचा ओटा असा माझा सगळा खराब झाला होता, पूर्ण पसारच होता. तर मी स्वच्छ गॅसचा ओटा धुवून घेतला, घासत आहे बघा. आणि मी ते भांडे पण घासून घेतले जे पडलेले होते माझे घासायचे ते. आणि जे बाकीचे भांडे माझे लावायचे राहिले होते धुवून ठेवलेले तेही मी लावून घेतले. आता मी माझा गॅस चांगला घासून घेतला आणि नंतर खालचा ओटा पण घासून घेतला. आणि नंतर चांगला त्याने घासून घेतला. नंतर मी पाणी टाकून त्याला स्वच्छ धुवून घेतलं. आणि आता स्वच्छ क्लीन दिसत आहे तो माझा गॅसचा ओटा. बघा मी दाखवते तुम्हाला. हे बघा असं छान असलं ना क्लीन, तर आपल्याला पण चांगलं वाटते स्वयंपाक करायला. नंतर माझे नळ आले होते, तर मी पटकन माझा माठ धुवून घेतला स्वच्छ आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं गुंड भरून एक. माझ्याकडे पिण्याचं पाणी फक्त संध्याकाळी येत असते आणि ते रात्रीच 12 वाजतापर्यंत चाललं जाते. आणि हे जे वरचे पाणी आहे ते फक्त टंकीतलं आहे, ते मी पिण्यासाठी वापरत नाही. आणि नळ आहे तो थोडासा बिल्डिंगच्या बाहेर म्हणजे गेटच्या जवळ आहे, त्याच्यामुळे तिथून पाणी आणावं लागते. आता हे बघा मी दुसरा पण गुंडा आणते आणि तोही मी टाकला आणि पूर्ण माठ माझा भरून ठेवला आहे. कारण दुसऱ्याच दिवशी नळ येणार आहे. आता दिवसभर पाणी म्हणजे मला वापरायला लागेल ना म्हणून. आणि नंतर मी दोन्ही गुंड भरून ठेवले होते माझे, म्हणजे स्वयंपाकासाठी वगैरे वापरायसाठी. रात्री जर लेकरांना तहान लागली त्यासाठी लागतेच पाणी. नंतर मी पूजा वगैरे करून घेतली. आता मी हे आपले मुरमुरे आहेत ना ते फ्राय करून त्या लेकरांना, कारण भूक लागली होती संध्याकाळी. त्याच्यामध्ये तिखट, मीठ, जिरं, हळद असं काही टाकून मी त्याला थोडंसं फ्राय करून दिलं होतं. आणि कधीतरी चालते ना, म्हणजे संध्याकाळी भूक लागली हलकं फुलकं खायला लेकरांना. नंतर भाजीवाला आला, त्याच्याकडून मी भाजी घेतली होती आणि आलू वांग्याची भाजी बनवली होती आज मी संध्याकाळी. चला आता मी राहिलेले भांडे पण घासून घेते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.